आता सकाळ झालेली आहे आणि महाराज यांचा फोटो आणि पादुका पालखीमध्ये ठेवलेला आहे. तर कमेंट करून सांगा कशी दिसत आहे पालखी. ती चालू झाली आहे तर बघा. कृपादयाची सर्वांगी सुंदर उज्जैनपुराची काय नावाचा तर आता पालखीचा पूर्ण डेकोरेशन झालेलं, आरती वगैरे झालेली आहे आणि पादुका महाराजांचा पालखीचा नारळ फोडलेला आहे. आता पालखी निघेल महाराजांच्या हातून. आता ब्रिजवर पोहोचलेले आहे आणि टीचर सोबत डोंबिवलीमध्ये एंटर झालेले आहे आणि डोंबिवलीमध्ये ही सगळी जी पब्लिक आहे ती आपल्यासोबत 4 दिवस येणार आहे. तर तुम्हाला मी दाखवेलच. तर गगनगिरी महाराजांची पालखी पहिल्या स्टॉपवर आलेली आहे आणि मी तुम्हाला ते दाखवत आहे. हा पहिला स्टॉप डोंबिवली मोठा गाव इथला आहे. ज्यांनी स्टॉप दिलेला आहे त्यांचा सत्कार करत घेतलेला आहे. गगनगिरी महाराज की जय. स्वामी गगनगिरी महाराज की जय. पालखी डोंबिवलीमध्ये रेल्वे स्टेशनजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत आणि जसं टाईम भेटेल तसं मी तुम्हाला दाखवेल पालखीमध्ये काय काय होतं. पालखी आता डोंबिवलीचा गावदेवी मंदिरात थांबलेली आहे. तर तुम्हाला डोंबिवलीचा गावदेवी मंदिर कसं आहे तर बघा. आता हा गावदेवी मंदिर आहे डोंबिवलीचा मानपाडा रोड. पालखी आता दुसऱ्या स्टॉपवर आलेली आहे. दुकानात आपण प्रवेश करत आहे. तर बघू चला काय काय कार्यक्रम आतमध्ये होतं. जय. महाराज आता किरकाली मंदिर इथे आलेले आहे आणि इथे पालखी ठेवली.